हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? आजकाल केस गळती, कोंडा, केस पातळ होणे आणि कोरडेपणा ही समस्या जवळजवळ प्रत्येकालाच भेडसावत आहे. महागडी तेलं, शॅम्पू, ट्रीटमेंट करूनही पाहिजे तसा परिणाम मात्र कुणालाच मिळत नाही. आणि आजकाल काळेभोर असे दाट, मस्त हेल्दी केस कोणाला नको आहेत ओ. पण ती तशी राहत नाही, कारण तुम्हाला कारणं पण तसेच माहीत आहे. कारण चुकीचा आहार, प्रदूषण, केमिकलयुक्त प्रोडक्ट्स आणि हार्मोनल बदल. पण आता आणि तसेच चुकीची ट्रीटमेंट जर मिळाली तर महागडी तेलं, पण परिणाम मिळतच नाही ना. तर त्यासाठीच मी अगदी योग्य नैसर्गिक घटक वापरून पुन्हा आपले केस मजबूत कसे करता येईल त्यासाठी एक छान हेअर मास्क बनवलेला आहे. तर ॲलोवेरा मी त्यासाठी त्या घटक असे आहेत की ॲलोवेरा. तर ॲलोवेरा तुम्हाला माहितीच आहे, जो केसांना अगदी खोलवर पोषण देतो, कोंडा कमी करतो, केस छान मस्त मऊ करतो. दुसरा घटक तो म्हणजे कढीपत्ता. तर कढीपत्ता सगळ्यांना माहिती आहे आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे. तर केस गळती कमी करतो, केस उगवण्यास मदत करतो आणि केस छान मस्त काळेभोर ठेवतो. तिसरा घटक आहे तो म्हणजे अद्रक. तर अद्रक जे रक्तभिसरण वाढवून केसांच्या मुळांना ताकद देतो. तर असं हे 3 गोष्टी एकत्र केल्यानंतर असा छान मस्त हा मास्क तयार होतो आणि अगदी सोप्या पद्धतीने झटकीपट तयार झालेला आहे. सोबतच छान आवळ्याचं तेल आहे, ती सुद्धा मी तुमच्यासोबत रेमेडी ऑलरेडी शेअर केलेली आहे. तर हे घटक एकत्र केल्यानंतर होणारा परिणाम रिझल्ट म्हणजे केस गळती कमी करतो, कोंडा दूर होतो, तसेच केसांची वाढ सुधारते, केसांना नैसर्गिक छान मस्त चमक येते. आता हे कोरफडचं पान आहे ना, हे मी छान मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर कोरफडचं हे आपण कापल्यानंतर असा पिवळा भाग थोडासा त्यातनं चिकट असा पदार्थ बाहेर निघतो. तो केसांसाठी चांगला नसतो, म्हणून तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कढीपत्ता सुद्धा आपल्याला छान मस्त धुवून घ्यायचा, कारण हा आहे ना बाहेरून आणला तर याच्यावरती खूप धूळ असते, त्यामुळे यातली सगळी माती निघाली पाहिजे. आणि इथे मी 10 ते 12 अशा काळ्या घेतलेल्या आहे. गर्द हिरवागार असा हा कढीपत्ता घ्यायचा आहे. त्यामुळे छान मस्त असा आपल्याला जर रिझल्ट चांगला पाहिजे असेल तर हिरवागार कढीपत्ता घ्या आणि शक्यतो ताजाच घ्या असेल तर. आता कोरफडीचा आपण गर काढून घेऊया. तर हा गर काढणं जरा किचकट काम असतं, तर अगदी सोप्या पद्धतीने कसा काढता येईल हे मी तुम्हाला इथे सांगते. तर बघा, सुरुवातीला अशा छान याच्या सगळ्या साईडच्या दोन्ही साईडच्या कळा काढून घ्यायच्या आहे. आपल्याला ही बाहेरील साल अजिबात घ्यायची नाही. आणि मध्ये बघा अशी त्याने सुरीने अशी एक चीर मारून घ्यायची, जेणेकरून याचे 2 असे वेगळे भाग होतात. तर अशा प्रकारे बघा त्याचे 2 अगदी सहज भाग होऊन जातात वेगवेगळे. त्यानंतर सुरीने आहे ना, ज्या भागावरती गर जास्त आहे त्याला अशा चिरा मारून घ्यायच्या अगदी हलक्या हाताने. तर अशा मी चिरा मारून घेतल्या आणि असं जरा टोकदार चमचे असतात बघा, छोटे पोहे खायचे, त्या चमच्याच्या साहाय्याने ते पान एका हाताने पकडायचं आणि अलगद ओढायचं, म्हणजे गर अगदी इझिली निघतो, खूप जास्त किचकट होत नाही. तर बघा मी चमच्याच्या साहाय्याने अगदी सहज पद्धतीने हा गर काढलेला आहे. तर वा, मस्तच छान आपला आता हा गर काढून झालेला आहे आणि तुम्ही बघितलं अगदी लगेच निघाला. तर आता हा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि कढीपत्त्याचे पानंसुद्धा टाकून घेऊया आणि मिक्सरला छान मस्त असं बारीक वाटायचं आहे. तर हे वाटताना आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण की ह्या कढीपत्त्याचे पानं आणि ॲलोवेराचंच पाणी भरपूर असतं, त्यामुळे पाणी वापरायची अजिबात गरज नाही. आणि आता हे मस्त वाटलेलं हे बारीक मिश्रण एका कापडामधून आपण गाळून घेऊया. तर कापडामधून गाळून घ्यायचं कारण असं की आपले हे बारीक बारीक जे कढीपत्त्याच्या पानांचे कण असतात ते केसांमध्ये राहतात आणि धुतल्यानंतर मग ते उठून दिसतात किंवा घरभर जिकडे तिकडे पडतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की कापडामधूनच गाळून घ्या, जेणेकरून फक्त तुम्हाला ते पाणी केसांना लावता येईल. तर आता यामध्ये राहिलेला आहे आपला एक मेन इन्ग्रेडियंट, तो म्हणजे अद्रक. तर अगदी पाव इंच अद्रक ह्यामध्ये आपण खिसून घ्यायचं आहे. जर तुम्ही रस काढत असाल ह्या आल्याचा,
तर अगदी पाव चमचा रस आपल्याला घ्यायचा आहे. खूप जास्त घ्यायचा नाही. जास्त घेतलं तर तुमच्या त्वचेला इचिंग होऊ शकते किंवा खाज येऊ शकते. म्हणून अगदी थोडासाच रस आपल्याला घ्यायचा आहे. अगदी थोडंसं पण घ्यायचं आहे, कारण केसांच्या वाढीसाठी हे अद्रक खूप गुणकारी असतं. आता अशा प्रकारे कापडाने कापड असं गुंडाळून घ्यायचं आणि छान मस्त पिळून घ्यायचं घट्ट असं. तर अजिबात यामध्ये काहीच राहत नाही, अर्क पूर्ण आपल्या या पाण्यामध्ये निघून येतो. तर मी तुम्हाला दाखवते, अगदी घट्ट असं मी हे पिळून घेतलं आणि आपला हा मास्क तयार झाला. तर हा मास्क आहे ना, तुम्ही तेल लावण्याआधी किंवा तेल लावायच्या अगोदर लावला तरीही चालतो किंवा ह्यामध्ये डायरेक्ट तेल टाकलं तरीही चालतं. आता मी लावताना जनरली यामध्ये तेलच टाकते. तर मी आवळ्याचं छान मस्त तेल बनवलेलं होतं, तेच तेल मी यामध्ये टाकलेलं आहे आणि छान मस्त मिक्स करून घेतलेलं. तर तुम्ही असंही करू शकतात. आवळ्याचं तेल कसं बनवायचं हे रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. तर आता हा मास्क आपण केसांच्या मुळांना छान लावून घेऊया. तर लावताना तुम्ही शक्यतो कापसाचा उपयोग करा. कापसाच्या बोळ्याने लावलं तर छान मस्त टाळूपर्यंत हा मास्क लागतो आणि केसांचे मुळं असे बळकट होतात. तर अशा प्रकारे पूर्ण केसांना मी अगदी हलक्या हाताने मसाज करत हा मास्क लावलेला आहे. तर तुम्हाला छान परिणाम पाहिजे असेल, याचे छान मस्त रिझल्ट पाहिजे असतील, तर आठवड्यातनं 2 वेळा हा नक्की लावा. केस धुण्याच्या आदल्या दिवशी किंवा तेल लावण्याच्या आधी हा मास्क तुम्ही वापरू शकता आणि अगदी 30 ते 40 मिनटं हा केसांना ठेवायचा. नंतर अगदी सौम्य शॅम्पूने केस धुवायचे. तर आठवड्यातनं जर तुम्ही हा 2 वेळा वापरला तर खूप छान रिझल्ट येतात त्याचे आणि इतके छान वाटतं ना, म्हणजे केस छान मस्त काळेभोर आणि काळेशार होतात. जर तुम्हाला